मस्त असं मक्याचं सीझन आहे आणि आज मी करणार आहे कॉर्न चाट आणि झटपट होणार आहे। भूक जर लागली असेल तुम्हाला तर ही रेसिपी खूप इझी आहे, सोपी आहे, पटकन होणारी। ही रेसिपी करा आणि मस्त पोटभर खा। पाणी घ्यायचं आहे, पहिल्या आधी आपण हे मका बॉईल करून घेऊया। मीठ, परत घे मका चांगला शिजून घ्यायचा आहे, कड घ्यायचा याला आणि शिजून घ्यायचे दाणे। हे मका सुद्धा शिजलेला आहे। मका शिजायला फक्त 5 मिनिटं लागले। 5 मिनिटांमध्ये घड्याळाचा टाइम लावला होता, 5 मिनिटांमध्ये बरोबर हा मका शिजलेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे मक्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी ह्यातलं सगळं काढून घ्यायचं आहे। बटर घेतलंय, आता ह्याच्यामध्ये मका घालून घ्यायचा आहे। मीठ अगदी थोडंसं घेतलंय, कारण आधी आपण मिठामध्ये मका शिजून घेतलेला आहे। त्याच्याकरता मीठ थोडंसं घालून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटलं मीठ कमी आहे तर वरून परत तुम्ही घालू शकता, पण घालताना आधीच मीठ कमी घाला। खारट झालं तर कमी करता येणार नाही, त्याच्याकरता घालतानाच मीठ कमी घालायचं आहे। तर मका चांगला परतून घेतलाय, ह्यातलं पाणी होते ते सगळं सुकून घेतलंय आणि हे मस्त असं क्रिस्पी सारखं थोडंसं असं कुरकुरीत, थोडं खाताना थोडंसं कुरकुरीत लागण्यासाठी आणखी थोडंसं परतून घेतलंय। आता गॅस बंद केलाय। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता ह्याच्यात घालून घ्यायचं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला, जिरा पावडर अगदी थोडी घेतली आहे। चाट मसाला मी कमी घातलाय, पाव चमचा घातलाय। जर तुम्हाला का चटपटीत आणखी जास्ती पाहिजे असेल तर तुम्ही थोडा जास्त घालू शकता चाट मसाला। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। लिंबाचा रस आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचंय। ग्लास घेतले, त्याच्यामध्ये मी कॉर्न चाट भरून घेते। मी वाटी वगैरे घेतली तरी चालेल। आता मी हे याच्यामध्ये भरून, अशी रेसिपी आहे। जर तुम्हाला भूक लागली असेल, तुमच्या घरात मका असेल तर असं कॉर्न चाट करा आणि खा। ग्लासामध्ये काढले मग किती छान वाटतं हे ग्लास, आणि कॉर्न चाट पण छान वाटतंय। असं वाटतं बाहेरने विकत आणलेत। आणि जर तुम्ही ग्लासामध्ये खायचं असं काय नाही, तुम्ही वाटीमध्ये घेऊन सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।